हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज माझं उद्यापन होतं आणि सकाळी सकाळी मी फ्रेश झाले. सगळ्यात पहिले मी घर स्वच्छ करायला सुरुवात केली. घर स्वच्छ करत असताना देवपूजा करायला घेतली. देवपूजा करताना खूप सकारात्मक आणि आनंदी वाटत होतं, कारण की आज माझं उद्यापन होतं गुरुचरित्राचं. खूप सुंदर अशी फ्रेश फुलं तोडून आणले मी. खूप छान फुलं उमललेली होती. मोगऱ्याची, जास्वंदीची, गुलाबाची फुलं मी तोडून आणली आणि स्वामींच्या चरणी अर्पण करणे. त्यानंतर मी काम आवरतच होते की तेवढ्यात मावशी आली आणि मावशी आल्यानंतर मग आम्ही लगेचच सगळं आवरलं होतं. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन श्री स्वामी समर्थांची आरती केली. त्यानंतर प्रेमाने जेवण केलं आणि मावशीची ओटी भरून घेतली. त्यानंतर मामाच्या घरी जाण्याचा प्लॅन ठरला होता. अचानक मामाच्या घरी गेल्यामुळे मामा थोडे शॉक झाले होते. मग काय, खूप गप्पा वगैरे रमल्या आणि चहा वगैरे घेतला आणि मामाच्याच गावातलं विष्णू मंदिराकडे निघालो. माझ्या माहेरचं मंदिर आहे. ते माझ्या सासवडीचं मंदिर दाखव ना त्यांना कसं आहे काय. हे झाड कसलंय मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मला माहित नाही आहे. खूप छान आहे, खूप फळं लागलेली त्याला. त्यानंतर आम्ही आमच्या कुंभारी गावाकडे परतलो. संध्याकाळी महादेवांचं दर्शन घेतलं. त्या क्षणी मनाला मिळालेली शांती आणि समाधान शब्दात सांगणं कठीण होतं. महादेवांचं दर्शन घेतलं, पिंडीचं दर्शन घेतलं. मावशीने थोड्या वेळ बसली, अभिषेक केला. खूप मस्त वाटत होतं. खूप संध्याकाळचं फ्रेश वातावरण मनाला अजूनच शांती देत होतं. त्यानंतर 33 दिवे लावले मावशीने. नेमकी आज प्रदोष होता आणि खूप छान असं वातावरण होतं. प्रदोषची तयारी चालू होती. त्यानंतर आम्ही तिघांनीही गंगामध्ये स्नान केलं, दिवे वगैरे. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.